खरं तर 2-3 दिवसापासून वरुणराजाचा अतिवृष्टी असल्यामुळे आमच्या लांडेवाडी चिंचोडी शेवळवाडी गावामध्ये देखील पावसाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाल्यामुळे रात्री 2 वाजल्यापासून खूप पाऊस पडतोय. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत असताना आज आमचे जे पाण्याचे तलाव आहेत, तलावात देखील बरे 2 ते 3 तलाव देखील वाहून गेलेले आहेत. अनेक जणांचे घरांचं नुकसान देखील झालेलं आहे. आज सकाळपासून आम्ही सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, सर्व आम्ही पोलीस पाटील सर्व आम्ही या माध्यमातून पंचनामा करतो आहोत. आणि ज्यांना जे काय अडचण आलेली आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही ती अडचण सोडवत करत असताना ठाकरवाडी असेल, कोळवाडी असेल, चासकरमळा असेल किंवा आता इथं तलाव असेल, हे तलाव आता पाठीमागे जर पाहिला असेल, हा आमचा पिण्याचा तलाव आहे. म्हणजे या तलावाच्या माध्यमातून गावाला पूर्णपणे पिण्याची सोय होते. परंतु हा तलाव फुटल्यामुळे निश्चितप्रमाणे गावाचं आता पिण्याचं देखील नुकसान होणार आहे. त्या संदर्भात देखील कृषी अधिकारी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि आज सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत. आणि जे काही ग्रामस्थांना अडीअडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी सोडवण्याचं काम आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही प्राथमिक म्हणून ज्या ग्रामस्थांचं JCB असेल, ट्रॅक्टर असेल, जे काय आता त्यांना प्राथमिकरित्या जे पाणी काढण्याचं पहिल्यांदा काम करतोय. ज्या ग्रामस्थांची घरं पडलेली आहेत त्यांना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शिफ्ट करण्याचं देखील आम्ही काम केलेलं आहे. आणि ते झाल्यानंतर आम्ही तहसीलदार असेल, कृषी अधिकारी, तलाठी सगळ्यांना आम्ही कळवलेले आहे. त्या संदर्भात लवकरात लवकर कारवाई होऊन पुन्हा एकदा आम्हाला या ग्रामस्थांना पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने न्याय मिळवून द्यावा, याशी आम्ही सर्व ग्रामपंचायत चिंचोडी, लांडेवाडी, शेवळवाडी ग्रामस्थांच्या वतीने आम्ही प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो. संगीता शेवाळे, सरपंच, चिंचोडी, लांडेवाडी, शेवाळवाडी. आज आमच्या गावामध्ये रात्री 2 ते 3च्या दरम्यान अतिवृष्टी झाल्यामुळं गावातील लोकांची घराची पडझड झाली, तलाव वाहून गेले आणि आमच्या ग्रामपंचायतला गावाला पाणी पुरवठा करणारे 2 तलाव वाहून गेले. चिंचोडीमधील जाण्याचा रस्ता पण वाहून गेलेला आहे, पूल वाहून गेलेला आहे. अशी सगळी नुकसान झाली. तर आमची प्रशासनाला विनंती का ताबडतोब आम्हाला मदत मिळावी. आमच्या शेतकऱ्यांना किंवा घरांची जी पडझड झाली त्या लोकांना मदत मिळावी हीच विनंती करते. आमच्यासोबत पोलीस पाटील, कृषी अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामस्थ आम्ही सगळेजणी पाणी करण्यासाठी आलेलो आहे. तरी मी प्रशासनाला परत विनंती करते की आम्हाला लवकरात लवकर मदत मिळवून द्यावी हीच विनंती. तुम्ही पाठपुरावा पुढचा करणार आहात, पुढे काय लेटर वगैरे देणार आहात? हो, आम्ही पाठपुरावा करणार आहे. कारण आता आम्ही जिओ टॅगनी फोटो काढून घेतलेले आहेत आणि त्यानुसार आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहेत. तसेच खासदार साहेबांना सकाळीच फोन केला होता. त्यांनी सांगितले की तुम्ही जिथे जाल जिथे नुकसानी होईल त्याचे फोटो काढून तुम्ही पाठवा. मी सगळ्यांना जेवढी काय मदत मिळेल, जेवढं काय सहकार्य करता येईल तेवढं मी करतो.